नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण पोह्यापासून उत्तप्पा बनवणार आहोत आणि त्यासोबतच चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। तर एका वाटीमध्ये 2 ते 3 उत्तप्पम तयार होतात। तर मला 5 ते 6 बनवायचे आहेत, तर म्हणून मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। तर इथे रवा जाड किंवा बारीक कोणताही घेतला तरी चालेल। आता हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे। तर मी सगळं मिश्रण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे। तर आता हे एका भांड्यात काढूया। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। आता हे मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छानपैकी बेटर तयार करून घ्यायचे। तर इथे आपल्याला एकदाच पाणी टाकायचं नाहीये। तर असं थोडं थोडं पाणी टाकत मी ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीने 5 वाटी पाणी टाकलेलं आहे। तर आता हे थोडंसं घोटून घेऊया। तर आता हे 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया मुरत। तर चटणीसाठी मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे, 2 चमचे भाजकी डाळ घेतलेली आहे, 1 इंच आलं, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 4 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मी, चवीनुसार मीठ। आता हे आपल्याला पाणी टाकून बारीक करून घ्यायचे। तर आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर तुम्हाला जसं चटणी हवी आहे घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही ते पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता। तर हवी असल्यास तुम्ही या चटणीला फोडणी सुद्धा देऊ शकता, पण फोडणी न देता सुद्धा ही चटणी मस्त लागते। तर इथे आपली चटणी तयार आहे। अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी शिल्पाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। तर इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचे। तर हे असं आपल्याला 1-2 चमचे घालून हलक्या हाताने पसरून घ्यायचे। तर उत्तप्पा जाडच असतो म्हणून ते मी जाडच ठेवलेलं आहे। तर हे आपल्याला 5 मिनिटं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे। तर 5 मिनिटानंतर थोडंसं तेल लावून घेऊया वरतून। आता पलटी करून घेऊया। आणि दुसऱ्या साईडने पण 1 मिनिटभर आपल्याला उत्तप्पा भाजून घ्यायचे। तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करा। तर मी दोन्ही साईडनी चांगलं भाजून घेतलेलं आहे। परत एकदा थोडंसं तेल लावलेलं आहे। दोन चमचे बॅटर टाकलेलं आहे परत आणि हलक्या हाताने असं पसरून घेतले।
तर अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी शिल्पाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर 5 मिनटं आपल्याला हा उत्तप्पा मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे. तेल लावूया थोडंसं वरतून. पलटी करून घेऊया. तर ते उत्तप्पम तयार आहे. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.